न्यूलीवेड वाईफ आपण जेव्हा म्हणतोय आणि मॅनेजिंग रिस्पॉन्सिबिलिटी सो कपलपर्यंत जाण्याच्या आधी आपण हा मुद्दा किंवा हा विचार करायला पाहिजे की ती जर आज नव्याने आली तर तिला तिच्या सवयी रिप्लेस करायच्यात. या. राईट. आणि ह्या रिप्लेस करताना तिला ही काळजी घ्यायची आहे की कोणी दुखावलं नाही जाणार. हं. सेम वे घरातल्या म्हणजे तिच्या जे सासरचे आहेत किंवा तिचा जो नवरा आहे त्यांनीही ही काळजी घ्यायला हवी आहे की ती दुखावली नाही जाणार रादर दॅन क्रिबिंग. हं. हाऊ अबाउट ब्रिंगिंग आउट अ सोल्युशन. या. कारण जनरली नवरे मग ह्याला इरिटेट होतात आणि ते म्हणतात काय ही क्रिबिंग करते किंवा काय कटकट करते आणि मग मग ही स्टार्ट्स अवॉइडिंग यू अँड दॅट गिव्स यू like your expectations are not fulfilled and somehow from submissiveness you change to you convert yourself into aggressiveness आणि जे खूप जास्त रिस्की असू शकतं तुमच्या नात्याकरता. म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटीज पण सांभाळताय पण कुठेतरी तुम्ही स्वतःच स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं नात्याला डॅमेज करताय. आमच्या वेळेला तू नाही इकडचा ग्लास तिथे नाही केलास किंवा तू साधा कपही नाही उचलायचास म्हणजे किचनमध्ये येण्याची तर बातच सोड. मग आता कसं काय तू अगदी ती जेव्हा भाजी चिरते किंवा काही किंवा तेव्हा तू तिला कोथिंबीर निवडून देतोयस किंवा तू ती काहीतरी शिजवतीये तर तेव्हा तू भांडी विसळून देतोय समथिंग लाईक दॅट. मग त्याला एक कन्सेप्ट आहे ना, बायकोच्या ताटाखालचं मांजर होतोय. हा. सो हे असं टिपिकली होऊ शकतं पण Correct. तेव्हा तुम्ही दोघांनी न हलता म्हणजे त्या गोष्टी इग्नोर करता आल्या पाहिजे. राईट. कुठेतरी त्या सटल लेवलला घेतल्या इग्नोर केल्या तर तुम्हा दोघांचं बॉन्डिंग खूप भक्कम बनण्याचे चान्सेस तुम्ही वाढवता. हाय, नमस्कार. मी श्रुती आगाशे. लीना परांजपे युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. फेमिनिझम अँड इमोशनल स्मार्टनेस हे आपल्या पॉडकास्ट सिरीजचा 3ऱ्या एपिसोडमध्ये आपण आज भेटतोय. आज आपण न्यूली वेड वाईफ अँड मॅनेजिंग रिस्पॉन्सिबिलिटीज या विषयाच्या अराउंड गप्पा मारणार आहोत. हाय लीनाताई, कशी आहेस? हॅलो, मी मजेत. सो न्यूली वेड वाईफ अँड मॅनेजिंग रिस्पॉन्सिबिलिटीज या Yes. अत्यंत महत्वाच्या विषयाला आपण टच करतोय आज. येस. नवीन लग्न झाल्यानंतर मुलगा आणि मुलगी दोघांच्याही आयुष्यात खूप मोठं ट्रान्झिशन येतं. म्हणजे मेंटली येतं, प्रॅक्टिकली येतं. बरोबर. मुलगी नवीन कुटुंबात घरात राहायला जाते. हम्म. त्या कुटुंबासाठी ही अचानक एक नवीन व्यक्ती सामावलेली असते. हम्म. तर या सगळ्यामध्ये आपण असं म्हणतो की लग्नानंतर लगेच जो असतो तो एक हनीमून पिरियड असतो. करेक्ट. तर हनीमून पिरियड हा नेहमी हॅपी असतो. कारण मुलाच्या घरच्यांना किंवा मुलालाही मुलीचे खरे रंग कळलेले नसतात. तिलाही त्या घरातल्यांचे खरे रंग कळलेले नसतात. तर मग या सगळ्यामध्ये सुद्धा एक थोडासा स्ट्रेस येतो जो कधी कधी पॉझिटिव्ह असतो, कधी कधी थोडंसं ट्रान्झिशन न झेपल्यामुळे आलेला स्ट्रेस असतो. बरोबर. मग त्याच्यामध्ये ऍज अ कपल एक टीम म्हणून काम करताना काय काळजी कपलने घ्यायला हवी किंवा काय चुका टाळायला हव्यात असं तुला वाटतं? सर्वात पहिली गोष्ट मला असं वाटतं की न्यूलीवेड वाईफ आपण जेव्हा म्हणतोय आणि मॅनेजिंग रिस्पॉन्सिबिलिटी सो कपलपर्यंत जाण्याच्या आधी आपण हा मुद्दा किंवा हा विचार करायला पाहिजे की ती जर आज नव्याने आली तर तिला तिच्या सवयी रिप्लेस करायच्यात. या. राईट. आणि ह्या रिप्लेस करताना तिला ही काळजी घ्यायची आहे की कोणी दुखावलं नाही जाणार. सेम वे घरातल्या म्हणजे तिच्या जे सासरचे आहेत किंवा तिचा जो नवरा आहे त्यांनीही ही काळजी घ्यायला हवी आहे की ती दुखावली नाही जाणार. बरोबर. सो इथे आपण जर का 4:1 चा रेशो बघितला तर ती एकटी आणि मे बी तिचा दीर आहे, नवरा आहे किंवा नणंद आहे, नवरा आहे, आई सासू सासरे आहेत. सो त्यांनी तिला सामावून घेणं आणि त्यांनी तिला समजून घेणं हे जास्त सोपं आहे रादर दॅन तिने त्या सगळ्यांना समजून घेणं. राईट. सो हे एक्सपेक्टेशन अगदी ओव्हर एक्सपेक्टेशन किंवा ऍट अर्ली स्टेजला नको. सो नंबर 1 थिंग इज जेव्हा ती नव्याने सुरुवात करते त्या घरामध्ये तेव्हा तिच्या नवऱ्याचा तिला सपोर्ट पाहिजे. नंबर 1 थिंग इज आणि घरातल्यांचाही एक ऍटलिस्ट ॲटीज लेवलला सपोर्ट पाहिजे. म्हणून मी मोस्टली म्हणत असते की इफ यू आर न्यूली वेड स्टार्ट स्टेईंग सेपरेटली. हे मी का म्हणते कारण एक नवं नातं बनायला 6 महिने ते 2 वर्ष लागतात. तर ह्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटीज फक्त दोघांमध्ये शेअर होतील इनिशियली. राईट. चौघांमध्ये वाटल्या नाही जाणार कारण ते एक जास्त काम झालं. तर इन्स्टेड ऑफ दॅट जर का दोघांमध्येच आपल्याला आधी कपल लाईफच आपल्याला बिल्ड करायचंय किंवा स्पेस बिल्ड करायची तर ते आधी सोपं जाईल. मग त्यावेळेला अगदी तुम्ही मॅगी खाताय रात्री 12-2 वाजता, नेटफ्लिक्स बघताय किंवा तुम्ही तुमच्या स्पेसमध्ये एन्जॉय करताय रादर एक्सप्लोअर करताय एकमेकाला. तर ते जास्त सोपं जाईल असं मला वाटतं. पण हनीमून फेज संपल्यानंतरची ही गोष्ट सांगते मी. बरोबर. मग मंडे टू फ्रायडे ते कुठल्या तरी रेंटल हाऊसमध्ये राहू शकतात, सेपरेटली राहू शकतात, सॅटर्डे संडे फॅमिली बरोबर येऊन राहू शकतात. पण त्यांचं नातं बनायला सुरुवात होईल ऍक्च्युअली. म्हणजे जसं मुलगी घर सोडून येते तसं काही काळ मुलानेही घर सोडलं तर एक्झॅक्टली थोडंसं बॅलन्स आउट व्हायला सोपं जाईल. करेक्ट. आणि आपण असं नेहमी म्हणतो ना की
वेल बिगिनिंग इज हाफ डन हम्म. असं जे म्हणतो. त्यामुळे पूर्ण संसाराचं जे काही हेल्दीनेस आहे, संसार हेल्दी राहावा यासाठी जर सुरुवात त्याची जर छान आपण करून दिली तर कदाचित ते इक्वेशन्स असे बिल्ड होतील आणि मग त्यानंतर नंतरचा प्रवास सोपा होऊ शकतो नक्की असं नक्की आपण याच्यातनं साधारण कन्क्लूड नक्की करू शकतो. नक्की. पण ह्याच्यामध्ये जसं तू म्हणालीस की दोघं जण जर वेगळे राहिले तर रिस्पॉन्सिबिलिटीज दोघांमध्येच मॅनेज होईल. पण आता ज्या घरांमध्ये मुली सासरच्यांबरोबरच राहत आहेत त्यांच्या अनुषंगाने एक प्रश्न मला असा पडलाय की जेव्हा नाही म्हणलं तरी अजून आपल्याकडे थोडीशी पॅट्रिआर्कल सिस्टीम आहे. करेक्ट. त्यामुळे लग्नानंतर मॅक्झिमम जबाबदारीचं ओझं हे मुलीच्याच खांद्यावर अचानक येतं. जे खरं तर ती लग्न आधी जी कामं ती करत नसते ती अचानक एका दिवसात फरक पडतो आणि अचानक ती सगळी कामं ती करायला लागते, मनापासूनच करायला लागते. पण तेव्हा असं तिच्या मनात थोडंसं एक द्वंद्व चालू असतं की हा मस्त पाय वर करून टीव्ही बघतोय आणि मी मात्र आतमध्ये राबतीये. आणि या फ्रस्ट्रेशनमध्ये अनेकदा तिची चिडचिड होणं किंवा ती बाकीच्यांना समजावून घेणं ही सगळी प्रोसेस आहे ती थोडीशी कठीण होऊ शकते. मग तेव्हा मुलाच्या साईडने ऍज अ टीम, ऍज अ नवरा एक सपोर्ट सिस्टीम असण्याची आवश्यकता असते. मग अशा वेळेस रिस्पॉन्सिबिलिटीज कशा डिवाइड करून घ्यायच्या. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे अनेकदा रिस्पॉन्सिबिलिटी वाटून घेताना त्याच्या घरच्यांचा इंटरफेरन्स हा पण एक थोडासा मुद्दा असतो की मुलाच्या आईला कदाचित आवडत नसतं की मुलाने माझ्या वेळेस तर काही मदत नाही केली आता मदत करतोय असा जो एक त्यांचा झोन असतो. तर याविषयी तुम्ही काय सांगाल की हे कपल म्हणून कसं टॅकल करायचं. आता इथे नवऱ्याची रिस्पॉन्सिबिलिटी ऍक्च्युली जास्त असते. कारण नवरा हा त्याच्या आई वडिलांबरोबर आणि त्याच्या म्हणजे फॅमिली बरोबर राहतोय आणि ही नव्याने आली. करेक्ट. तो जेव्हा ही नव्याने आली तर तेव्हा एकतर जर का तो रिस्पॉन्सिबिलिटी घेत नसेल, से फॉर एक्झाम्पल जसं तू मगाशी म्हणालीस की ती घरातली कामं करते किंवा हनीमून फेज संपलाय आणि आता जॉब वगैरे सुरू झालाय किंवा तिचा बिझनेस चालू झाला असेल, डे टू डे जे काही लाईफ आहे त्याच्यामध्ये तीही गोष्ट करते किंवा ती जॉबलाही जाते, घरातल्याही नवीन गोष्टी अडॅप्ट करते, तिच्या स्वतःच्या सवयी जसं मी मगाशी म्हटलं तसं रिप्लेस करते, तर इथे तिची तारांबळ उडते. मग ही तारांबळ होत असताना आजची जर ती सजग मुलगी आहे किंवा मिलेनियल न्यूलीवेड वाईफ आहे तर तिने हे नवऱ्याला कन्व्हे करणं फार गरजेचं आहे. नंबर वन थिंग इज. आणि हे कन्व्हे करताना खूप डिरेक्टली जरी विचारलं इनिशियल लेवलला तरीही चालू शकतं, फक्त ब्लंटनेस नसावा त्यामध्ये. आणि जेव्हा शब्दांची एक चॉईस ऑफ वर्ड्स करून इफेक्टिव्हली जेव्हा तुम्ही हे नवऱ्याला सांगता, तुमच्या नवऱ्याला ही गोष्ट कन्व्हे करता, नॉट कन्व्हिन्स करताय, फक्त जस्ट कन्व्हे करताय, त्याच्यामध्ये फरक आहे. Right. तर तेव्हा तिथूनही तेवढ्याच लेवलवरती अंडरस्टँडिंग येण्याची दाट शक्यता आहे, कारण तुम्ही जस्ट हनीमून फेज संपवलाय. राईट. मग मे बी ते तुमचं लव्ह मॅरेज असेल, अरेंज मॅरेज असेल, यू आर जस्ट ट्राईंग टू बिल्ड द न्यू रिलेशनशिप. त्यामुळे त्याच्याकडनं ती रिस्पॉन्सिबिलिटी येऊ शकते. रादर तो एक प्रॉमिस सुद्धा देऊ शकतो की मी असं असं करायला तयार आहे, ठीक आहे चालेल, मी हे करत जाईल. आता इथे दुसरा मुद्दा येतो जो तू म्हणालीस की त्याच्या आई वडिलांना हे मान्य नसेल कदाचित, करेक्ट. की आमच्या वेळेला तू नाही इकडचा ग्लास तिथे नाही केलास किंवा तू साधा कपही नाही उचलायचास, म्हणजे किचनमध्ये येण्याची तर बातच सोड. मग आता कसं काय तू अगदी ती जेव्हा भाजी चिरते किंवा काही किंवा तेव्हा तू तिला कोथिंबीर निवडून देतोयस किंवा तू ती काहीतरी शिजवतीये तर तेव्हा तू भांडी विसळून देतोय, समथिंग लाईक दॅट. त्याला एक कन्सेप्ट आहे ना बायकोच्या ताटाखालचं मांजर होतोय. सो हे असं टिपिकली होऊ शकतं. पण तेव्हा तुम्ही दोघांनी न हलता म्हणजे त्या गोष्टी इग्नोर करता आल्या पाहिजे. Right. कुठेतरी त्या सटल लेवलला घेतल्या, इग्नोर केल्या तर तुम्हा दोघांचं बॉन्डिंग खूप भक्कम बनण्याचे चान्सेस तुम्ही वाढवता. यू क्रिएट द अपॉर्च्युनिटी फॉर इच अदर टू नो इच अदर अँड टू अंडरस्टँड इच अदर. रादर Right. तुमच्याकडनं म्हणजे नवऱ्याकडनं हे बायकोला एक म्हणजे कन्व्हे करण्याचं किंवा तिला एक सिक्युरिटी देण्याचं हे पहिलं पाऊल आहे असं मला वाटतं. करेक्ट. कारण ही रिस्पॉन्सिबिलिटी जर का तो दाखवतोय तर तिलाही कुठेतरी सिक्युअर्ड वाटून ती सुद्धा एका कामाच्या ऐवजी अजून 4 कामं करेल जी तिने Right. तिच्या घरी केलेली नाहीयेत. राईट. राईट. म्हणजे तिला माहितीच नसेल कदाचित कणिक कशी भिजवायची किंवा मे बी भिजवताना जरी खूप जास्त भिजली गेली किंवा खूप जास्त सैल झाली तरी त्याला काय करायचं हे माहिती नाहीये. पण त्याकरता ती काहीतरी मॅनेज करेल किंवा आई सासूला विचारेल. माय सेइंग हिअर इज इफ यू बोथ स्टार्ट बिल्डिंग द कनेक्शन देर आर हाय पॉसिबिलिटीज की यू मेंड इन अ रिलेशनशिप. या.
आणि जे ऍक्च्युली रिक्वायर्ड आहे आत्ताच्या ह्या मिलेनियल रिलेशनशिप्समध्ये, रादर मॅरेजेसमध्ये, की तुम्ही न्यूली वेड वाईफ आहात तर कन्व्हे करा, आणि कन्व्हे केल्यानंतर थोडंसं त्याच्याकडनं आल्यानंतर सिक्युअर्ड व्हा. ते सिक्युअर्ड फिलिंग आल्यानंतर ती सुद्धा मिळते, त्या गोष्टींमध्ये रस घेईल. व्हॉट आय मीन टू से इज दे बोथ विल स्टार्ट बिल्डिंग अ कनेक्शन. राईट. ह्या बेस जेवढा तुमचा भक्कम बनेल त्या बेसवरती तुम्ही तुमच्या लग्नाला संसारामध्ये कन्व्हर्ट करण्याचे चान्सेस आणि अपॉर्च्युनिटीज क्रिएट करता, असं मला वाटतं. राईट. म्हणजे असं म्हणतात ना की गुड बिगिनिंग इज हाफ डन. एक्झॅक्टली. सो हे एक्झॅक्टली तुम्ही हेच सांगताय की चांगली सुरुवात झाली तर पुढे गोष्टी थोड्या सोप्या होतात, इक्वेशन बिल्ड व्हायला नक्की. थोडंसं सोपं होतं. येस. यामध्ये मला एक महत्वाचा प्रश्न म्हणजे जेव्हा मुलगी माहेरी असते तेव्हा त्या घरात तिची जन्मापासून एक स्वतःची स्पेस बनलेली असते. लग्न झाल्यानंतर अर्थातच मुलगा पण त्याची स्वतःची त्याच्या घरात असलेली स्पेस तिच्याबरोबर शेअर करायला लागतो आणि तिलाही त्याच्या स्पेसचा भाग व्हावा लागतो. आणि हे करत असतानाच त्या दोघांनाही त्या घरात स्वतःची अशी दोघांची मिळून एक प्रायव्हेट स्पेस बिल्ड करायची असते. बरोबर. मग त्याच्यामध्ये असं होतं की नॉट जस्ट प्रॅक्टिकली, पण जेव्हा बेडरूमच्या बाहेरचे विषय बेडरूमच्या आत येतात तेव्हा मग त्या दोघांचं जे एकमेकांशी इंटरपर्सनल नातं आहे त्याला ते अफेक्ट करायला लागू शकतं. कारण जनरली असं होतं की बेडरूमच्या बाहेर घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या बेडरूमच्या आत आल्यावरच एकमेकांशी ते शेअर करणार आहेत, कम्युनिकेट करणार आहेत. नक्की. त्यामुळे त्याच्यातनं मग एखादी ठिणगी पडणं किंवा एखाद्या वादाला ते निमित्त होणं आणि मग यामुळे त्यांचं रिलेशन थोडंसं डॅमेज होण्याचे चान्सेस वाढतात. तर या प्रायव्हेट स्पेस स्वतःची असणं याबद्दल आणि रिलेशनशिपमध्ये इंडिव्हिज्युअल आपापली स्वतःची स्पेस बिल्ड करण्यासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? एक केस स्टडी सांगते ह्याच्यावर. या. अगदी न्यूली वेड वाईफ, 6 महिने झालेत लग्नाला, आणि ते कॅनडाला, म्हणजे तिचा नवरा कॅनडाला गेला. आता नवरा जेव्हा कॅनडाला गेला तेव्हा ती इथे आहे आणि नवरा कॅनडाला आहे, राईट. Yeah. आणि समहाव तिने हे ऍक्सेप्ट केलंय की आपलं रिलेशनशिप आहे, आपलं मॅरेज आहे, आणि जिथे आता तू नाहीयेस तर तुझ्या वतीने मी रिप्रेझेंट करणार आहे आणि मी त्या जबाबदाऱ्या घेणार आहे. राईट. आता जेव्हा तिने ही जबाबदारी घ्यायला सुरुवात केली, समहाव असं झालं की शी वेंट इन टू अ सबमिसिव्ह मोड. कुठेतरी इतक्या सबमिसिव्ह मोडला ती गेली आणि त्याच्यानंतर एक 9-10 महिन्यांनी तो परत पण आला. परत आल्यानंतर असं बघायला मिळालं की तिचा म्हणजे एक दोघांमधलं बॉन्डिंग आहे, राईट, राईट. पण तरीही डिस्टंट मॅरेज झालं ते एक 9 महिन्याकरता, 10 महिन्याकरता. आता आल्यानंतर त्यांनी कुठेतरी इंटिमसीवरती काम करायला पाहिजे, इमोशनल इंटिमसीवरती, इमोशनल कनेक्शनवरती. जे काही इतक्या महिन्यात तिने जे सहन केलेलं होतं ते सहन केलेलं एक अँगरमध्ये कन्व्हर्ट झालं. तुला समजतंय, कारण तिथून तो तिला खूप ऐकून नव्हता घेत. जस्ट व्हिडिओ कॉलवरती कशी आहे, काय आहे, थोडं बहुत, कारण ही वॉज नॉट ॲट दॅट कपॅसिटी. राईट. त्यामुळे इथे आल्यानंतर त्यांचं नातं बनायच्या ऐवजी एवढ्या महिन्यांनी भेटतायत तर उलट बिघडायला सुरुवात झाली. मला इथे सांगायचंय, तुमची स्वतःची एक मी स्पेस असते, एक इंडिव्हिज्युअल स्पेस असते, आणि त्याचबरोबर जेव्हा तुमचं लग्न होतं तेव्हा तुमची ती वी स्पेस घडते, बरोबर. मग या मी स्पेस आणि वी स्पेसला कन्व्हर्ट करायला यू हॅव टू मेंट इन अ रिलेशनशिप, जसं मी सांगितलं, आणि मुलं दोघंही तयार असतात. म्हणजे आजचे न्यूलीबेड वाईफ सुद्धा आणि हजबंड सुद्धा. पण ह्यामध्ये जेव्हा तिसरी व्यक्ती असते, आई वडील असतील, भाऊ बहीण असेल, काही रिलेशनशिपचा प्रॉब्लेम असेल, काही फायनान्शियल प्रॉब्लेम असू शकतो, बिझनेसशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असू शकतो, ह्या सगळ्या सब्जेक्टचा त्यांच्या नात्यावरती परिणाम डायरेक्ट व्हायला सुरुवात होते जेव्हा ते दोघं जण एकमेकांचा हात सोडून कुठेतरी भरकटत जातात, कुठेतरी शोधत राहतात. रादर मला असं म्हणायचं, तुम्ही दोघं एकमेकांसाठी जर असाल तर त्यामध्ये तुम्ही सोल्युशन काढाल, म्हणजे ते वाद बेडरूम मध्ये आतपर्यंत येणार नाहीत आणि त्यांनी तुमच्या फिजिकल इंटिमसीवरती आणि इव्हेंच्युअली इमोशनल इंटिमसीवरती, वाईस वर्सा, राईट, परिणाम होणार नाही. त्यातून तुम्ही आता जे मगाशी म्हणालात की ती मुलगी सबमिसिव्ह खूप झाली होती आणि यामध्ये असं होतं अनेकदा की लग्नाआधी मुलगा ज्या मुलीवर प्रेम करत असतो ते तिचं रूप लग्नानंतर हळूहळू बदलून ते इतकं बदलून जातं की मुलगा ज्या गोष्टीवर प्रेम करत असतो त्या गोष्टीच ती लूज करत जाते, आणि कारण ती खूप सबमिसिव्ह होत जाते. नवऱ्याचं जे घर असतं त्याच्यामध्ये ती पूर्ण स्वतःला सामावून घेते, बरोबर, आणि त्या घरानुसार सगळ्या गोष्टी, सवयी बदलते, परसेप्शन बदलते गोष्टींबद्दलचं, आणि आपोआप, कारण तिने मनापासून ते ऍक्सेप्ट केलेलं असतं त्यामुळे आपोआप त्या गोष्टी घडत जातात. अनेकदा
जेव्हा थोडं जरी ऍक्सेप्टन्स कमी झाला तर ते थोडंसं मग काय डॉमिनन्स आणि मग थोडंसं खटके उडणं याकडे जातं. पण जेव्हा मुलगी पूर्ण सबमिसिव्ह होते तेव्हा तिचं स्वत्व कुठेतरी ती हरवायला लागते का? आणि जर तसं होत असेल तर मग बिंग सबमिसिव्ह आणि स्वतःचं स्वत्व जपून ठेवणं ह्याच्यातला जो काही समतोल आहे तो कसा साधला गेला पाहिजे आणि त्यात नवऱ्याचा काय रोल असू शकतो, नवऱ्याची काय साथ तिला मिळू शकते याच्यात? ॲज अ न्यूलीवेड वाईफ पहिली गोष्ट यू नीड टू सेट युअर बाउंड्रीज. यू नीड टू सेट युअर लिमिटेशन. कशा करता? कारण कुठेतरी तुम्ही नव्याने आज एक्सप्लोर करताय त्यांचे स्वभाव, त्यांच्याकडच्या सवयी. तर हे करत असताना तुम्हाला खूप जास्त सबमिसिव्ह असाल तर समोरचा माणूस तुम्हाला गृहीत धरणार आहे. राईट. हे पक्क ध्यानात घ्या की तुम्ही जितके सबमिसिव्ह राहाल तितका समोरचा तुम्हाला गृहीत धरेल. तो ह्यात कुठे भडकाऊ वगैरे असं नाही म्हणत आहे मी, पण सबमिसिव्ह राहताना सुद्धा एका लेवल पर्यंत मी किती होऊ शकते ह्याचं तुम्ही इंट्रोस्पेक्शन करून तुमचे ठोकताळे तुमचे रेडी पाहिजेत की इथे इथे एवढ्या एवढ्या लेवलला मी सबमिसिव्ह राहू शकते, ऍडजस्टमेंट करू शकते आणि त्याच्यानंतर मात्र मग मला एक सटल लेवलला का होईना पण फर्मली मला हे सांगावं लागेल की मला हे नाही जमत आहे आणि माझ्याच्यानी होत नाहीये म्हणून. सर्वात कठीण मुद्दा नाही म्हणायला शिकायला हवं. एक्झॅक्टली. नाही म्हणायला शिका. प्लीज रिजेक्ट द थिंग्स विच यू आर नॉट. कारण मग तिथून तो मेसेज करेक्ट जायला सुरुवात होईल. Correct. आणि हाच मेसेज पहिला तुम्ही तुमच्या नवऱ्याशी बोलून घ्या की मला हे हे असं असं होतंय रादर दॅन क्रिबिंग. यु नो हाऊ अबाउट ब्रिंगिंग आउट अ सोल्युशन. या कारण जनरली नवरे मग ह्याला इरिटेट होतात आणि ते म्हणतात काय ही क्रिबिंग करते किंवा काय कटकट करते आणि मग मग ही स्टार्ट्स अवॉइडिंग यू अँड दॅट गिव्स यू like your expectations are not fulfilled and somehow from submissiveness you change to you convert yourself into aggressiveness आणि जे खूप जास्त रिस्की असू शकतं तुमच्या नात्याकरता. म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटीज पण सांभाळताय पण कुठेतरी तुम्ही स्वतःच स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं नात्याला डॅमेज करताय. यामध्ये फक्त एक मुद्दा असा वाटतो की फर्मली नाही म्हणता यायला हवं असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्या बरोबरीने एक गोष्ट येते की समोरच्याचं मन न दुखावता. ओके. तो हा जो बॅलन्स आहे तो कदाचित मग नवऱ्याची साथ असेल, नवऱ्याचं प्रोत्साहन असेल किंवा एक बॅकिंगला सपोर्ट असेल तर मग सासरच्यांना एखादी गोष्ट नाही हे कन्व्हे करायला तिला सोपं जाऊ शकतं असं. नक्कीच सोपं जाऊ शकतं. कारण का जर का नवऱ्याची साथ असेल तर ते ऍज अ टीम वर्क होऊन जाईल. राईट. म्हणजे एवढ्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज पण सांभाळायच्या आणि मग ते एकदम तारेवरची कसरत होईल. सो त्यामध्ये तिने पहिलं आधी त्याच्याबरोबर हे डिस्कस केलं पाहिजे की ह्या गोष्टी मी नाही करू शकत आहे. राईट. आणि त्याच्याबरोबर केल्यानंतर जेव्हा त्याला तू विश्वासात घेतेस, आता हे खूप सहज सोपं काम नाहीये. इट्स अ व्हेरी डिफिकल्ट टास्क. कारण जर का तुमच्या पार्टनरकडनं तुम्हाला लॅक ऑफ अंडरस्टँडिंग मिळतं तर तुम्ही कितीही वेळा जरी सांगितलं और यू यूज अ डायरेक्ट अप्रोच इट्स नेव्हर गोइंग टू वर्क. करेक्ट. सो कुठेतरी त्याला ते इरिटेशन न होता सटल लेवलवरती मॅनेज करून तुम्हाला हे सांगावं लागेल की ह्यांनी आपल्या दोघांना त्रास होतोय किंवा आपल्या स्पेसमध्ये त्रास होतोय. सो आय वुड रिअली अप्रिशिएट की जर का तू हे आईला सांगितलंस किंवा तू हे दादाला सांगितलंस किंवा तू तुझ्या वडिलांना सांगितलंस तर हे जास्त सोपं होईल नाही का? कारण आजकालच्या मुलांमध्ये कॉन्फिडन्स आणि करेज डिसिजन मेकिंग कमी आहे. तर आजच्या मुलींना हा इनिशिएटिव्ह घ्यावा लागतोय. पण माझं म्हणणं आहे तुम्ही डायरेक्ट ब्लंटली बोलण्यापेक्षा तुम्ही त्याच्या True. म्हणजे त्याच्या थ्रू बोला. पण ऑल्सो हेल्प युअर पार्टनर, हेल्प युअर हजबंड गेन दॅट कॉन्फिडन्स या रादर दॅन बिकमिंग अग्रेसिव्ह अँड क्रिबिंग. करेक्ट. तुम्ही त्याला कॉन्फिडन्स वाढवा. अरे काही नाही रे, आतापर्यंत तुला भीती वाटत असेल त्यांची, मे बी अंडर इन्फ्लुएन्स असशील पण मी आहे ना तुझ्या बरोबर सोबतीला. सो दॅट अश्युरन्स विल वर्क. त्याच्या कॉन्फिडन्सला क्वेश्चन करण्यापेक्षा थोडंसं त्याच्यातही सपोर्ट देऊन ऍज अ टीमच अल्टिमेटली यू हॅव. आता परत असा प्रश्न येऊ शकतो मीच का करायचं, बिंग अ वाईफ मलाच का करायला पाहिजे. तर इथे साधं सोपं आहे. तुझं आणि माझं दोघांचं सेम आहे की नाही. तू माझा आणि मी तुझी आहे. मग त्यात मीच का हा अहंकार आणून काही पॉइंटच नाही. आणि ह्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट श्रुती माहितीये का काय आहे, लव्ह लँग्वेजेस दोघांच्याही वेगळ्या आहेत. या त्यामध्ये तुम्हाला त्या अंडरस्टँड करण्याकरता अभ्यास करायची गरज आहे रादर दॅन थर्ड पर्सन किंवा थर्ड सब्जेक्ट वर भांडण. म्हणजे तिसरी व्यक्ती हा एक पुढचा विषय झाला. त्याच्या आधी पण ह्याच्यातनं मला एक मुद्दा असा वाटतो की तुम्ही एकदा बोलताना असं म्हणलं होतात की आपण लग्नाची तयारी खूप मोठी करतो, तामझाम करतो, हळद, मेहंदी, संगीत, 4 दिवसांचा सगळा प्रोग्राम असतो आणि मग वेडिंगला हेच कपडे घालणार अशी भरपूर तयारी आपण करतो. पण वी आर नॉट प्रिपेअर्ड फॉर द मॅरेज. हा जो एक मुद्दा आहे. मग ह्याच्यामध्ये हँडलिंग द फॅमिली म्हणजे एकमेकांच्या फॅमिलीजना हँडल करणं हा पुढचा भाग झाला. पण जे एकमेकांना एक्सप्लोर करणं आहे त्यासाठी सुद्धा माइंड कुठेतरी प्रिपेअर्ड असणं गरजेचं आहे.
त्यामुळे वेडिंग टू मॅरेज हे जे ट्रान्झिशन आहे किंवा काय म्हणतात कन्व्हर्जन आहे की त्या एका दिवसात खूप मोठा बदल घडतोय की लग्न झाल्या क्षणी मॅरेज तुमचं चालू होतं. मग ते कसं काय त्यासाठी आपण मेंटली प्रिपेअर्ड असलं पाहिजे आणि ते किती इम्पॉर्टंट आहे? हे आत्ता सांगतेय मी आणि आत्ताच्या ज्या न्यूलीवेड वाईफ्स आहेत त्या ऐकतायत. पण ह्याही पेक्षा हे प्री मॅरिटल फेजमध्ये जर का तुम्ही शिकलात, तर तुम्ही प्रिपेअर्ड राहाल ह्या गोष्टींकरता. करेक्ट. मला कुठेही भीती आणि इन्सिक्युरिटीमध्ये तुम्ही लग्न करा अशी इच्छा नाहीये. आणि एक्झॅक्टली तेच होत आहे की जे नकोय तेच तुम्ही अट्रॅक्ट करताय. बिकॉज यू हॅवंट वर्कड ऑन इट. यू डोंट नो हाऊ टू डील विथ इट, राईट? सो वेडिंग पासून किंवा लग्नापासून संसारापर्यंत आपल्याला जेव्हा कन्व्हर्ट करायचं आहे किंवा त्या ट्रान्झिशनला जायचं आहे आपल्याला, तर त्यावेळेला पहिली गोष्ट दोघांनी विश्वासात घेणं एकमेकांशी फार गरजेचं आहे. इथे एक मुद्दा असा होतो की त्याचा पास्ट आणि तिचा पास्ट हा मध्ये ऑब्स्टेकल म्हणून येऊ शकतो. सो बिईंग अ न्यूलीवेड वाईफ यू नीड टू अंडरस्टँड की तुम्ही स्वतःवर काम केलेलं आहे का. नंबर वन थिंग इज, कारण तुम्ही स्वतःला खूप चांगलं ओळखता. अदरवाईज तुम्ही समोरच्याची आणि स्वतःची फसवणूक कराल. आणि दुसरी गोष्ट, जर का तुम्ही त्या पार्टनरला ऍज अ पार्टनर, ऍज अ वाईफ म्हणून हेल्प करणार आहात, तर त्यावेळेला त्याचाही काही पास्ट आहे का तो विश्वासात विचारणं गरजेचं आहे. जेव्हा विचाराल तेव्हा तो जेन्युइनली येईल बाहेर. या. किंवा जर तो लपवायचा असेल तर मे बी तो नंतर येईल जेव्हा तुमचं कनेक्शन बिल्ड होईल तेव्हा. करेक्ट. आणि जर चिटिंग व्हायचं असेल तर तो भाग पुढे गेला म्हणजे तिथं पुढची गोष्ट झाली. दॅट इज नॉट युअर रिस्पॉन्सिबिलिटी. राईट. पण मॅनेज करताना रिस्पॉन्सिबिलिटीज तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं फार गरजेचं आहे. काहींना फिजिकल टच आवडतो, काहींना गिफ्ट द्यायला आवडतात, Yeah. काहींना अफर्मेशन्स आवडतात, काहींना अप्रिसिएशन आहे ते आवडतं. सो ह्या लव्ह लँग्वेजेसला जर तुम्ही समजलात तर एकमेकांची लव्ह लँग्वेज कळल्यानंतर कनेक्शन खूप जास्त सोपं होऊन जातं. लवकर बिल्ड होऊ शकतं. लवकर बिल्ड. आणि आपण असं म्हणू शकतो की लग्न करण्याआधी तुम्ही दोघांनी एका पेजवर असणं गरजेचं आहे म्हणजे मग पुढे तुम्ही एकत्र पुढची पानं उलटू शकता असं. नेमकं तुम्ही काय करता, फॅमिलीजना एंटर करता, कारण का तुम्हाला वाटतं की हे सगळं फॅमिलीशी रिलेटेड वेडिंग आहे आणि Right. त्याच्यावरच फोकस करताय तुम्ही. पण वेडिंग नंतर द नेक्स्ट डे हे लोक सगळे तुम्हाला एकटे टाकून पळून जाणार आहेत. पळून म्हणजे ते Correct. तुमच्या बरोबर असतीलही, पण दोघांचा प्रॉब्लेम तुम्ही सॉर्ट आउट करायचा आहे. सो ऍज अ कपल लाईफ एन्जॉय करायचं असेल जर का तुम्हाला, तर आधी पहिलं तुम्ही प्रिपेअर्ड असणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आपल्या प्रत्येक एपिसोडमध्ये आपण प्रोटिप घेतो. तर या एपिसोडची काय प्रोटिप असेल? रिलेशनशिप बद्दल असेल, रिस्पॉन्सिबिलिटीज बद्दल असेल, न्यूलीवेड्स बद्दल असेल, काय सांगाल? मला असं वाटतं की मॅरेज ऑर हॅपीली एव्हर आफ्टर इज नॉट जस्ट अ फेरी टेल, इट्स अ चॉईस. And I help the millennial wives and the husbands stick to their choice. So please be there and start enjoying your we-ness, which is very, very important and which is the crux of your marriage. That's what I feel. ग्रेट. थँक्यू लीना. खूप Thanks, मज्जा आली गप्पा मारून. आणि तुम्हालाही सगळ्यांना सांगते की या एपिसोड बद्दल तुम्हाला काय वाटतंय, या विषयाबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते कमेंट्समध्ये नक्की विचारा. आणि लीना परांजपे या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे पुढचा एपिसोड टाकला की लगेच तुम्हाला कळेल.